हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। या ढोंगावरती मी लाथ मारलेली, मी भाजपला सोडला, मी हिंदुत्व नाही सोडलं, मी हिंदुत्व मेलो तरी सोडू शकत नाही। मी हिंदुत्व सोडल्याचा भाजपकडनं अपप्रचार, नाशिकच्या शिबिरातनं उद्धव ठाकरेंचा घणाघात। तर संघाने दलित संघ सरसंघचालक करून दाखवावा। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा दाखला देत उद्धव ठाकरेंचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही हल्लाबोल। नाशिकमधल्या शिवसेना उभाटाच्या मेळाव्यात बाळासाहेबांचा AI आवाज, महाराष्ट्रात आम्ही आधार दिला म्हणून तुम्ही वाढलात, भाजपवरती घणाघात। EVM हॅक करून निकाल बदलले जाऊ शकतात, अमेरिकेच्या तुलसी गबाड यांच्या वक्तव्याचा दाखला देत संजय राऊतांचा भाजपवरती निशाणा। आता देवेंद्रजी विमानाचे पायलट आहेत, तर आपण आणि अजितदादा को पायलट। सरकारच्या विकास आणि कल्याणकारी योजनांच्या मुद्द्यावर बोलताना एकनाथ शिंदेंचं विधान, आमचं फक्त डबल इंजिनचं नाही तर डबल बूस्टर सरकार, महाराष्ट्र आता थांबणार नाही, आणखी वेगानं पुढे जाणार, अमरावतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य। चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवेंमधल्या वादावर पडदा, आमच्यात कोणताच वाद नाही, दोनही नेत्यांकडनं स्पष्ट। कुणाल कामराच्या अटकेची गरज नाही, तामिळनाडूमध्ये जाऊन जबाब नोंदवा, युक्तिवादादरम्यान कोर्टाच्या सूचना, कोर्टानं निकाल राखून ठेवला। नाशिकच्या काठेगल्ली परिसरातील दगडफेक प्रकरणातील आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी, दर्ग्याजवळचं अतिक्रमण हटवल्यानंतर काही जणांकडनं झाली होती दगडफेक। नाशिकमध्ये घडलेल्या घटनेचा मुख्यमंत्र्यांकडनं आढावा, जखमी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसोबत फोनवरनं विचारपूस, सध्या शहरातली परिस्थिती नियंत्रणात, गिरीश महाजन यांची माहिती। राज्यात पोलीस भरतीबाबत मोठी बातमी, 2024 आणि 25 या वर्षाच्या पोलीस भरतीचा मार्ग मोकळा, उद्या मुंबईमध्ये पोलीस भरतीच्या पूर्वतयारीसाठी बैठक। पुणे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये MPSC उमेदवारांचं आंदोलन, मुख्य परीक्षा 45 दिवस उशिरानं घेण्याची आंदोलकांची मागणी।